ज्याला कोणाला पारायण करता येत नाही, ज्याला काहीच करता येत नाही सेवा, त्यांनी सरळ ह्या 7 दिवसात संकल्पयुक्त नका करू तरी पण चालेल, पण अखंड नामजप आपल्याला चालू ठेवा. म्हणजे श्री गुरुदेव दत्त ठेवा किंवा श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज असा नामजप सतत आपल्या तोंडामुखी ठेवा. कारण आपल्या स्वामींचा सप्ताह चालू होत आहे. खूप प्रभावशाली दिवस आहे ते. म्हणजे ह्या ऊर्जा, जेवढी ऊर्जा तुम्हाला जर मिळवायची असेल ना वर्षभराची, तर ती ह्याच दिवसांमध्ये मिळवा. जेवढी पारायण तुम्हाला करता येईल, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं करा, दुर्गा सप्तशती करा, मल्हार सप्तशती करा, त्याचबरोबर स्वामी सारामृत करा. त्या आपलं हे सगळी पारायण जेवढे तुम्हाला केंद्रात जर जिथं सप्ताह बसत असेल ना, तिथे जाऊन तिथे तर ही सगळी पारायण तुम्ही. आणि पारायण आणि आता याग चालू होतील. 7 दिवसाचे 7 याग असतात. चंडी याग असतो, स्वामी याग, गणेश याग, सगळे याग, मल्हारी याग, सगळे याग चालू होतात आता उद्यापासनं. तर उद्या पहिला याग मी नक्कीच जर गेले ना केंद्रात तुम्हाला दाखवल. खूप छान सप्ताह चालू होतो, खूप छान एन्जॉय करतात सगळे. तरी मी पालखीचा डिटेल व्हिडिओ टाकला नाही आहे, शॉर्टच व्हिडिओ टाकला. नक्कीच मी तो उद्यापर्यंत आज पोस्ट करेल पालखीचा व्हिडिओ. खूप मजा असते आणि खूप आनंद, म्हणजे स्वामींच्या त्या वाटेवर मी चालताना ना कशाची भीतीच वाटत नाही. आणि स्वामींसोबत जर 4 पावलं आपण जर चाललो ना, तर आपल्या जीवनात कशाचीच कमी पडत नाही. खरंच चालून बघा, ह्या गुरूंच्या वाटेवरती चालून बघा आणि आपल्या स्वामींचा अनुभूती घेऊन बघा. खूप प्रभावशाली दिवस आहे. कोणतीच सेवा नाही करता आली तर सगळ्यांनी नामजप चालू ठेवा. अखंडमुखी श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं नामस्मरण सतत आपल्या मुखी ठेवा. आणि ह्या 7 दिवसात आपले दिवस स्वामींच्या सानिध्यात घालवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. त्याचबरोबर तारक मंत्राचं पठण करा. तारक मंत्र हे खूप सुंदर आहे. संकल्पयुक्त तारक मंत्राचं पठण करा, तीर्थ बनवा. खूप साऱ्या सेवा आहेत. या 7 दिवसात जी कोणती सेवा तुमच्या चरणी म्हणजे तुमच्याकडनं जमेल ती स्वामींच्या मी रुजू करा. कारण हे 7 दिवस आपल्या स्वामींसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्या स्वामींचे दिवस आहेत. खरंच काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या स्वामींच्या आपली सेवा रुजू करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया अशीच एक सेवा घेऊन पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.